घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत जानकी नानांचा मोबाईल मिळवण्यासाठी आता कंबर कसते आणि ती थेट त्या व्यक्तीच्या शोधात निघते ज्या व्यक्तीने नानांचा मोबाईल स्वतःकडे ठेवलेला असतो आणि तो जानकीला म्हणत असतो, मोबाईल हवा असेल तर मला अमुक अमुक रक्कम द्यावी लागेल. जानकी म्हणत असते, ठीक आहे, मी रक्कम द्यायला तयार आहे, पण मला मोबाईल हा भेटला पाहिजे. त्या व्यक्तीने म्हटलेलं असतं की हो, मी मोबाईल तुम्हाला देईन, पण अमुक अमुक चौकात या. जानकी लगेचच आपल्या हातात ती रक्कम घेऊन त्या चौकात जायला निघते. पाठीमागून ऐश्वर्या म्हणत असते, जानकी काय चाललंय तुझं आणि काय आहे काय तुझ्या हातात. त्यावर जानकी म्हणत असते, ऐश्वर्या मी आलेच जरा जाऊन, जास्त प्रश्न विचारू नकोस, जे काही आहे ते आल्यावर सांगते. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, जानकी आता तू जिथे कुठे निघाली आहेस ना तिथे एकटी जाऊ नको, निदान मला तरी घेऊन चल. त्यावर जानकी म्हणत असते, नाही ऐश्वर्या, त्या ठिकाणी मला एकटीलाच जावं लागेल. जर मी तुला नेलं तर उगाचच तिथे असलेल्या व्यक्तीला वाटेल की मी तुला आणलंय, म्हणजे त्याला धोकादायक वाटेल. हे वाक्य ऐकल्यावर ऐश्वर्या म्हणत असते, ठीक आहे, हरकत नाही, पण स्वतःचा जीव सांभाळ, पैसा महत्वाचा नाहीये. हे वाक्य ऐकल्यावर जानकी म्हणत असते, ओके, नको काळजी करूस, तू अगदी दिलेली टीप मी अगदी व्यवस्थित वापरणार आहे. आणि मग जानकी त्या कामासाठी पुढे निघून गेलेली असते. इकडे ऐश्वर्या आता अवंतिकाला म्हणत असते, अवंतिका आपल्याला जानकीच्या सुरक्षेसाठी काहीतरी केलं पाहिजे. अवंतिका म्हणत असते, ऐश्वर्या काळजी करू नको, माझा एक मित्र आहे, तो पोलीस खात्यात आहे, मी त्याला सांगते, तो बरोबर जानकी बहिणीवर लांबून पाळत ठेवेल, काही घडलं तर तो व्यवस्थित सगळं सांभाळेल. हे वाक्य ऐकल्यावर ऐश्वर्याला बरं वाटतं, पण नेमकं हे वाक्य मागून शर्वरीने ऐकलेलं असतं आणि शर्वरीला कळून चुकतं की जानकी तर माती खात नाहीये, पण ही अवंतिका माती खाते. हिने जर त्या पोलीस मित्राला त्या ठिकाणी फिल्डिंगवर लावलं तर माझा माणूस या जानकीच्या ताब्यात सापडेल आणि सगळी पंचायत होईल. मला आता माझ्या माणसाला फोन करून सांगायला हवं की आजचा प्लॅन कॅन्सल कर आणि या जानकीला थोडी रक्कम वाढवायला सांग, म्हणजे या जानकीला कळेल की अवंतिकाने कशी माती खाल्ली आहे ते. आणि अशातच आपण पाहतोय आता माझा माणूस त्या ठिकाणी असेल, त्याला लगेचच मी फोन करते आणि मग शर्वरी आपल्या माणसाला फोन करते. शर्वरी म्हणत असते, अय आहेस कुणीकडे तू. त्यावर तो म्हणत असतो, असं काय करताय शर्वरी मॅडम, तुम्ही सांगितलेलं कामच चोख पार पाडण्याच्या तयारीत आहे मी. हे वाक्य ऐकल्यावर आता शर्वरी म्हणत असते, नाही, अजिबात नाही, आता त्या ठिकाणाहून लगेचच आता पोबारा कर. हे वाक्य ऐकल्यावर तो व्यक्ती म्हणत असतो, पोबारा म्हणजे. शर्वरी म्हणत असते, तिथून निघून जा, कारण आता तिथे पोलिसांची फिल्डिंग लागणार आहे. हे वाक्य ऐकल्यावर तो म्हणत असतो, काय. त्यावर शर्वरी म्हणत असते, हो, लवकरात लवकर तिथून निघ, नाहीतर ही जानकी तुला चांगलीच अडकवेल. त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो, थँक्यू शर्वरी मॅडम, तुम्ही मला आज वाचवलात. त्यावर शर्वरी स्वतःशी बोलत असते, अरे बावटा, तुला नाही वाचवलं मी स्वतःला वाचवलं. तुला जर पोलिसांनी फोन असतं तर तुला 2 फटके दिल्यावर तू लगेचच माझं नाव घेतलं असतास, म्हणजे मी अडकले असते. अशातच आता तो व्यक्ती म्हणत असतो, ठीक आहे शर्वरी मॅडम, फोन ठेवा. आणि लगेचच आता शर्वरीने फोन ठेवलेला असतो. इकडे जानकी त्या चौकात पोचते, पण अजूनही तो व्यक्ती आलेला नसतो. आणि अशातच आपण पाहतोय आता त्या व्यक्तीने लांबूनच पाहिलेलं असतं की जानकी सोबत तर कोणच नाहीये. आणि अशातच आता तो व्यक्ती स्वतःशी बोलत असतो, नक्की या जानकी सोबत पोलीस आले असतील का. आणि अशातच आता जानकीच्या हातात तर पैशाची बॅग दिसते. ही पैशाची बॅग जर मी पळवली तर आयुष्यभर पुरेल इतका पैसा त्या बॅगेत नक्कीच आहे, असा विचार करत त्या व्यक्तीने आता आपल्या चेहऱ्याला मास्क गुंडाळलेला असतो आणि मागून जोराचा धावत येत जानकीच्या हातातील बॅग हिसकावलेली असते आणि तो तिथून पळून गेलेला असतो. एका क्षणात नेमकं काय घडलं हेच जानकीला कळलेलं नसतं. जानकी ही आता एकदम हादरून गेलेली असते. ती इकडे तिकडे पाहते तर आता तिला कोणच दिसत नसतं. आणि अशातच आता जानकी स्वतःच्या हातात असलेल्या मोबाईलवरून कॉल साधण्याचा प्रयत्न करत असते, तर समोरचा व्यक्ती फोन उचलत नसतो. आणि अशातच आपण पाहतोय थोड्या वेळाने ऐश्वर्याने जानकीला फोन केलेला असतो आणि ऐश्वर्या म्हणत असते, काय ग जानकी, झालं का बाहेरचं काम. त्यावर जानकी म्हणत असते, ऐश्वर्या तू सांगत होतीस ते अगदी बरोबर आहे, मी माझा जीव सांभाळलाय, पण पैसे गेले. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, मग तुला काय टेन्शन आलंय की काय पैसे गेले म्हणून. त्यावर जानकी म्हणत असते, नाही ग, मला पैसे गेल्याचं टेन्शन नाहीये,
पण नेमका मोबाईल हातात आला नाही त्याचं टेन्शन आहे. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, नको काळजी करूस तू, मोबाईल आपण कसाही हातात मिळवू, पण तू सुखरूप घरी ये. आणि अशातच आपण पाहतोय आता जानकी तिथून घरी यायला निघालेली असते. इकडे आपण पाहतोय हॉस्पिटलमध्ये अचानकपणे चक्कर आलेल्या ऋषिकेशला तिथे तात्पुरतं ऍडमिट करण्यात आलेलं असतं. ऋषिकेशला तात्पुरतं ऍडमिट केलंय, पण ऋषिकेशला नेमकी चक्कर का आली आहे, तर त्याला आपल्या बाबतलं काहीतरी सत्य समजलंय. आणि ते सत्य जर आता सक्षेल सगळ्यांसमोर उघड झालं तर आपली काही खैर नाही, हे स्पष्टपणे राहुलला कळून चुकलेलं असतं. आणि राहुलने स्वतःच्या मनाशी गाठ बांधलेली असते की आता हॉस्पिटलच्या बेडवर असणाऱ्या राहुलला कायमस्वरूपी संपवलं पाहिजे. त्याला जर जिवंत ठेवलं, पुढे आपण जिवंत राहू शकत नाही. त्यासाठी आता राहुल हॉस्पिटलच्या बेडवर असणाऱ्या ऋषिकेश जवळ जाऊन त्याला संपवण्याचा प्रयत्न करणार असतो. आणि अशातच आपण पाहतोय आता राहुल हा घरातून बाहेर पडत असताना शर्वरी त्याला म्हणत असते, काय रे राहुल, इतक्या रात्री कोणीकडे निघालायस तू? त्यावर राहुल म्हणत असतो, शर्वरी प्रश्न विचारू नकोस, मला माझं काम चोख पार पाडू दे. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, मी घरातून बाहेर पडतोय हे तुझ्याशिवाय इतर कोणाला कळता कामा नये. हे वाक्य ऐकल्यावर आता शर्वरी म्हणत असते, वेडायस का तू, इतक्या रात्री घरातून बाहेर पडतोयस, घरातल्या लोकांना कळलं तर मी काय उत्तर देऊ? त्यावर राहुल म्हणत असतो, कळेल तेव्हा ना, तू माझ्यासमोर आहेस, बाकी सगळे झोपलेले आहेत, मग मला सांग ना, इथे कोणाला कसं कळणार आहे की मी घरातून बाहेर पडलोय ते? त्यावर शर्वरी म्हणत असते, ठीक आहे, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण एक गोष्ट लक्षात ठेव, उद्या जर काही घोळ झाला ना तर हा घोळ निस्तारताना नाकी नऊ येतील. त्यावर राहुल म्हणत असतो, नक्की काळजी करूस तू, कोणताही घोळ होणार नाही, उलट आपण या सगळ्यातून व्यवस्थितरित्या वाचणार आहोत. आणि अशातच आता आपण यातून कसे वाचणार आहोत हे मला नीट समजाव, असं जेव्हा फायनली शर्वरीने राहुलला म्हटलेलं असतं. राहुलने सांकेतिक भाषेमध्ये शर्वरीला स्टार्ट टू एंड सगळं काही समजवताच शर्वरी म्हणत असते, वाह वा राहुल, मानलं तुला, अशा पद्धतीने जर डाव खेळणार असशील तर जीत आपलीच होणार आहे. इकडे आपण पाहतोय आता हॉस्पिटलच्या बेडवर आधीपासूनच नाटक करत असलेला ऋषिकेश हा जानकीला स्पेशली म्हणत असतो, जानकी एक गोष्ट लक्षात ठेव, मी इथे हॉस्पिटलच्या बेडवर नाटक करत आहे हे फक्त तुला माहिती आहे, इतर कोणालाच माहिती नाहीये. आणि यात आता तो राहुल आणि शर्वरी अलगदपणे अडकले पाहिजेत. त्यावर शर्वरीला आपण अडकवायचंच, काही काळजी करू नका ऋषिकेश, मी आहे तुमच्यासोबत, असं जानकी म्हणताच ऋषिकेश म्हणत असतो, ठीक आहे, तू आता त्या कोपऱ्यात लपून राहा. आणि अशातच आपण पाहतोय आता राहुल हा हॉस्पिटलमध्ये एंट्री करतो. रात्रीची वेळ असते. राहुलने डॉक्टराचं वेश धारण केलेला असतो आणि तो चेहऱ्यावर डॉक्टर सारखं मास्क लावून आता हॉस्पिटलमध्ये फिरत असतो. आता ऋषिकेश नेमक्या कोणत्या वॉर्डमध्ये आहे हे जाणून घेण्यासाठी तो रिसेप्शनवर जात असतो. पण त्याच्या मनात आलेलं असतं की आपण डॉक्टर असून रिसेप्शनवर कसं विचारायचं. शेवटी तो एक एक करून प्रत्येक वॉर्ड चेक करत असतो आणि तेवढ्यात एका वॉर्डमध्ये शेवटी त्याला ऋषिकेश आडवा पडलेला दिसतो. आणि अशातच आता फायनली राहुलने एक विषारी इंजेक्शन घेतलेलं असतं आणि ते विषारी इंजेक्शन तो ऋषिकेशला टोचणार असतो. त्यासाठी आता फायनली तो ऋषिकेशच्या रूमजवळ जातो आणि त्याने ऋषिकेशला बाहेरूनच पाहिलेलं असतं. आणि राहुल स्वतःशी बोलत असतो, ऋषिकेश दादा, आय एम सो सॉरी, आज हा तुमचा शेवटचा दिवस होता जो तुम्ही पाहिलात, उद्या सकाळचा सूर्योदय तुम्ही नाही पाहू शकणार. आणि लगेचच आता त्या वॉर्डमध्ये एंट्री करत राहुलने स्वतःच्या हातात असलेलं भलं मोठं इंजेक्शन बाहेर काढलेलं असतं आणि त्यातलं थोडंसं पाणी म्हणजे इंजेक्शन डॉक्टरांसारखं उडवलेलं असतं. आणि लगेचच आता बाकीचं इंजेक्शन तो ऋषिकेश दादाच्या हातामध्ये पूर्णपणे मारणार असतो. तेवढ्यात आपण पाहतोय अचानकपणे तिथे जानकीने या राहुलला रंगेहात पकडलेलं असतं. राहुल आता तिथून पळण्याच्या तयारीत असतो. पण तेवढ्यात आपण पाहतोय मागून आता ऋषिकेशने राहुलचा हात अशा प्रकारे पकडलेला असतो की राहुल स्वतःची सगळी ताकद लावून सुद्धा तिथून पळू शकत नसतो. राहुलला कळून चुकलेलं असतं की आपण बरोबर आता या ऋषिकेश दादाच्या तावडीत सापडलेलो आहोत. आणि अशातच आता ऋषिकेशने
खेचून राहुलचा मास्कच काढलेला असतो आणि राहुलचा चेहरा ऋषिकेश समोर उघड होताच ऋषिकेश लगेचच हात जोडायला लागतो. ऋषिकेश दादा, चूक झाली माझ्याकडून, माफ करा. ऋषिकेश म्हणत असतो, चूक? अरे चूक झाली म्हणतोस तू? अरे आज काय करत होतास तू? हे इंजेक्शन जर तुम्हाला टोचलं असतंस काय झालं असतं? उद्या सकाळचा सूर्योदय पाहू शकलो असतो का मी? म्हणजे तू सगळं आधीच मनातून ठरवून आला होतास की आज मला संपवणार. जर योग्य वेळी मी जागलो नसतो किंवा जानकी इथे नसती तर आज मी इथे संपलेलो असतो. तेव्हा राहुल म्हणत असतो, दादा दादा यापुढे असं कधीच काही होणार नाही, प्लीज मला एक वेळ माफ करा. त्यावर लगेचच आता जानकी म्हणत असते, नाही ऋषिकेश, या माणसाला आता माफी नाही. याला कळलंच पाहिजे की आज हा जे काही करत होता ते किती चुकीचं आहे. आत्ताच्या आत्ता याला चांगलं वठणीवर आणलं पाहिजे. ऋषिकेश, तुम्ही पोलिसांना फोन करा. त्यावर राहुल म्हणत असतो, नको ना जानकी बहिणी, पोलिसांना फोन करू नका. मी चुकलो, हवं तर तुम्ही मला हवं तेवढं मारा, पण पोलिसांच्या तावडीत देऊ नका. तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो, आम्ही कायदा हातात घेणार नाही आणि आम्ही पोलिसांनाच कळवणार, कारण आम्ही जर तुला मारलं तर ते कायद्याच्या विरोधात जाईल आणि कायद्याच्या विरोधात काहीही जाऊ द्यायचं नाहीये. हे सगळं ऐकल्यावर मात्र आता तुमचं बरोबर आहे, पण प्लीज जरा तरी विचार करा माझा. त्यावर जानकी म्हणत असते, जरा तरी विचार? अरे नालायक माणसा, माझ्या नवऱ्याच्या जीवावर उठला होतास तू, त्यांचा विचार केला नाहीस तू आणि आता आम्ही तुझा विचार करायचा. तेवढ्यात आपण पाहतोय राहुलच्या मोबाईलवर शर्वरीचा फोन आलेला असतो आणि शर्वरीचा फोन वाजत असताना ऋषिकेशने तो फोन हिसकावून घेतलेला असतो. आणि अशातच आपण पाहतोय ऋषिकेश म्हणत असतो, फक्त मी सांगीन तेवढंच बोलायचं. त्यावर राहुल म्हणत असतो, ठीक आहे. ऋषिकेशने म्हटलेलं असतं, मी फोन स्पीकरवर टाकतो, तू फक्त हॅलो बोलायचं. ऋषिकेशने जसं सांगितलेलं असतं तसं राहुल बोलायला तयार होतो. ऋषिकेशने फोन रिसिव्ह केलेला असतो आणि राहुल हॅलो म्हणतो. त्यावर शर्वरी म्हणत असते, राहुल प्लीज मला गुड न्यूज दे. त्यावर राहुल म्हणत असतो, काय? त्यावर शर्वरी म्हणत असते, काय तू तिकडे ऋषिकेश दादाला संपवायला निघाला होतास ना, त्या ऋषिकेशला संपवलास की नाही? हे सगळं ऐकल्यावर मात्र आता थेट हा राहुल गोंधळलेला असतो. ऋषिकेश म्हणत असतो, बोल, त्याला सांग. त्यावर लगेचच आता राहुल म्हणत असतो, हो. आणि अशातच आता शर्वरी म्हणत असते, जरा मजा आली ना आता, त्या ऋषिकेशला संपवलीस. एक गोष्ट लक्षात ठेव, असंच करून त्या जानकीला संपवायचं, म्हणजे हे दोघंही आपल्या रस्त्यातून आडवे झाले ना की आपण आपलं आयुष्य जगायला मोकळं. या रणदिव्यांच्या घरावर आपण दोघंच राज्य करणार. हे सगळं ऐकून जानकी आणि ऋषिकेश एकदमच शॉक होतात. आणि अशातच आता थेट ऋषिकेश लगेचच बोलू लागतो, अगं शर्वरी, नको काळजी करूस तू, अजून मला तुझ्या या नालायक नवऱ्याने संपवलेलं नाहीये. हे सगळं ऐकल्यावर शर्वरी एकदमच शॉक होते. शर्वरी म्हणत असते, म्हणजे ऋषिकेश दादा? त्यावर जानकी म्हणत असते, हो शर्वरी वंश, तुझा ऋषिकेश दादा जिवंत आहे, नको काळजी करूस तू, आणि आम्ही येतोय घरी तुझी काशी करायला. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता शर्वरी नेमकं कुठं तोंड दाखवू, कुठं तोंड लगवू अशा ह्याच्यात असते. राहुल आता रिक्वेस्ट करत असतो, ऋषिकेश दादा प्लीज मला माफ करा, मला सोडून द्या, हवं तर मी यापुढे तुम्हा दोघांना माझा चेहरा कधीच दाखवणार नाही. आणि हे सगळं करायला मला त्या शर्वरीने भाग पाडलं. हे सगळं ऐकल्यावर ऋषिकेश म्हणत असतो, अरे तू काय लहान आहेस, दूधखुळा बाळ आहेस का, तुला तुझं डोकं नाहीये का? असं तसं बोलून ऋषिकेशने आता या राहुलची गचांडी धरलेली असते आणि त्याला आपल्या गाडीत भरून थेट आपल्या बंगल्यावर आणलेलं असतं. इकडे आपण पाहतोय आता संपूर्ण बंगल्याची लाईट लागते. सगळेच आता घरातले हॉलमध्ये येतात आणि तेवढ्यात तिथे ऐश्वर्या म्हणत असते, जानकी प्लॅन सक्सेसफुल झालेला दिसतोय. त्यावर जानकी म्हणत असते, हो आपला प्लॅन तर सक्सेसफुल झालाय, पण त्या शर्वरीचा प्लॅन फेल झालाय. हे वाक्य ऐकल्यावर सुमित्रा म्हणत असते, म्हणजे दोन प्लॅन? जानकी, तुझा कोणता प्लॅन सक्सेस झाला आणि शर्वरीचा कोणता फेल? त्यावर जानकी म्हणत असते, आई ही शर्वरी, जिला आत्तापर्यंत शर्वरी वंश बोलताना मला कंटाळा यायचा नाही, मला थकवा यायचा नाही, मला उलट बरं वाटायचं त्याला प्रेम देताना. पण या बाईने
अक्षरशः स्वतःच्या भावाला ठार मारण्याचा प्लॅन बनवला. आणि मलाही हे वाक्य ऐकल्यावर सुमित्रा म्हणत असते, काय हे काय ऐकते मी शर्वरी? त्यावर शर्वरी म्हणत असते, आई आई आम्ही चुकलो, आई आम्हाला माफ कर. त्यावर ऋषिकेश म्हणत असतो, अगं आई तर तुला एक वेळ माफ करेल, आई आहे ती, पण मी आणि जानकी उभ्या आयुष्यात आम्ही तुला कधीच माफ करणार नाही. कारण आज तुझं वागणं अक्षरशः नालायकपणाचं होतं आणि असं वागणं तुझ्या आयुष्यातून पुन्हा घडू नये म्हणून तुला कठोरातील कठोर शिक्षा मिळायलाच हवी. त्यावर ऋषिकेशला आता राहुल म्हणत असतो, हो हो दादा, कठोरातील कठोर शिक्षा या शर्वरीला झालीच पाहिजे. तुम्ही अगदी बरोबर बोलताय, पण प्लीज या सगळ्यातून माझी सुटका करा. कारण मला हे सगळं करायला या शर्वरीने जोर जबरदस्तीने पार पाडलंय. तिने जर मला सांगितलं नसतं तर मी तुमचा जीव घ्यायला तिथे आलो नसतो. तिने मला धमकावलं होतं की ऋषिकेशला नाही मारलंस तर मी तुला रात्री विष देऊन मारीन. सांगा ना मला माझ्या जीवाची काळजी वाटणारच ना? असल्या प्रकारची धमकी कोण देतं? हे वाक्य ऐकल्यावर जानकी म्हणत असते, ऋषिकेश मला असं वाटतं आपण या राहुलला थोडी कमी शिक्षा आणि शर्वरीला थोडी जास्त शिक्षा दिली पाहिजे. हे वाक्य ऐकल्यावर ऐश्वर्या म्हणत असते, नाही जानकी, असं करून चालणार नाही. यांच्या मनात नेमकं काय चाललंय आपल्याला कळणार नाही. एक काम करूया, दोघांनाही चांगलंच गाढवावर बसून यांच्या गळ्यात चपल्यांची माळ घालून तोंडाला काळ फासत उभ्या गावातून यांची धिंड काढूया. लोकांना कळलं पाहिजे नेमकं कशी आहेत ही लोक. हे वाक्य ऐकल्यावर शर्वरी म्हणत असते, नको नको, असं काही करू नका, माझं उभं आयुष्य पणाला लागेल अशाने. हे वाक्य ऐकल्यावर ऋषिकेश म्हणत असतो, अगं पहिलं आधी करताना जर विचार केला असतास तर ही वेळ आली नसती. आता मरणाचं नाटक करून ऋषिकेश राहुलला, शर्वरीला चांगलंच जानकीने सुद्धा बनवलेला आहे मूर्ख. मित्रांनो, हा भाग तुम्हाला नेमका कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.